थँक यू. एलिमिनेटर ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. लेट्स प्ले गेम ऑन. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम अँड शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल रोहित पाटील. पहिला बॉल विशिट करायचं होतं, नाही जमलं. पहिला बॉलाला डॉट. गोलंदाजी ट्रँक वरती शशांकला आपण पाहताय सध्याच्या घडीला. शशांकसाठी कॅश प्राइज झालाय. अगदी शशांकनं जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर चालतं फिरतं एटीएम शिवदर्शन मित्र मंडळाचं अर्थातच संकेतदादा सूर्यराव यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 5,000 रुपीजचं कॅश प्राइज शशांकला दिलं जाईल जर शशांकनं विकेट हॅट्रिक संपादित केली तर. क्रिकेटचा खेळ जर आणि तरला महत्व नाही या. रोहित पाटीलला पण पाहता सबसे कातिल रोहित पाटील. रोहित पाटील ऑन स्ट्राइक. ओ यावेळेला हाफ ट्रॅकर आहे. हुक करायचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग रीजन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. ओ क्या बात है, क्या बात है. स्क्रीन वरती आपण पाहताय. येस कॅमेरा वन फोकस करायचंय. खेळाडू आपण पाहताय त्या ठिकाणी सार्थक होता त्या ठिकाणी. स्मॉल पॅकेट ऑफ द डायनामाइट. अगदी वय वर्ष भरपूर लहान आहे पण टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करत असताना सार्थकला आपण पाहिलं. रिप्ले ॲक्शन मध्ये आपण पाहताय अगदी गरुड झेप त्यांना घेतली, बॉलला कॅरी केलं, बॉलला थ्रोफिकी केली. सार्थक होता त्या ठिकाणी. क्या बात आहे. हे उद्याचं भविष्य आहे, हे उद्याचं उभरता सितारा आहे आणि सार्थकच्या माध्यमातून चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. प्रामाणिक प्रयत्न, प्रामाणिक कष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. सार्थकला देखील जर या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती झळकायचं असेल तर. राम राणे कोई माने या ना माने लेकिन सबसे बेटर है हमारे राम राणे. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळायचा प्रयत्न. मिड ऑफ रिझन क्लिअर करत असताना लॉंग ऑन रिझर्व बाउंड्री लाईनच्या बाहेर धावा मिळतील 4. थँक यू. मिड ऑफ रिझन मध्ये होते कौशिक सावंत. त्यांच्याकडून चुकी घडली आणि या चुकीचं रूपांतर या 4 धाव्यांमध्ये. आमचे प्रशांत दादा सावंत आता खऱ्या अर्थानं विश्रांती घेत असताना त्यांच्या डोक्यावरती मोठा दडपण आहे. प्रशांत दादा सावंत अगदी या मॅच जिंकवण्याच्या प्रयत्नामध्ये थोडेसे नाराज आहेत, हरकत नाही आहे. एक
अपॉर्च्युनिटी तुम्हाला देखील दिली गेली आहे. एक नाभी संधी तुमच्याकडे देखील आहे. राम राणेला आपण पाहता 4 धावेनं स्वतःच्या बॅटचा फेस ओपन केला आहे. ओ या वेळेला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, एकच धाव इथे एकवटली गेली. एका धावेच्या साथीनं संघ जाऊन पोहोचला 6 अंकावरती, 6 रन्स. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल. रोहित पाटील, राम राणे, सबसे कातिल, रातों के कातिल रोहित पाटील. पुढचा बॉल ओ साईडला अक्रॉस द बॅटनं आडव्या बॅटचा हा कडवा प्रहार. बॉल सीमा पार. हा फ्लाइटेड षटकार. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅट्समन रोहित पाटीलच्या बॅटमधून षटक क्रमांक पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस फलकावरती धावा आपण पाहताय 12. 12 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट. फर्स्ट ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम विथ 11. षटकार आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या बॉलवरती 12 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. बिनबाद 12. सचिन चव्हाण गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला बॉल प्रचंड वेग. वाईट यॉर्कर हाताळायचा होता. चांगला बॉल, चांगली डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला बॉल आला डॉट. हो या वेळेला दिशा करा. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. पंच आमच्याकडे वळतात आणि पंचांनी दर्शवलंय की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. 13 रन्स, 13 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पूर्वार्धाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आज खऱ्या अर्थानं आमच्या एका फोन कॉलवरती धावत पळत येणारे आमचे बंधुतुल्य मित्र, अत्यंत आमचे जवळचे मित्र अनुज मोरे सर, त्यांचं देखील आभार. ओ या वेळेला घडतंय काय? पहिला धक्का, बिग विकेट, बिग लॉस. कॅप्टनला इथे माघारी परतावं लागतंय. ज्या वाघासाठी जाळं रचलं गेलं होतं त्या वाघाला आता जाळ्यात अडकवलं गेलंय. मोठा फलंदाज बाद राम राणे तंबूच्या आश्रयाला.
थँक्यू. 13 अंकावरती धक्का क्रमांक लागला. पहिला मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला होत असताना न्यू बॅट्समन ज्याच्या बॅटमधून तब्बल या स्पर्धेमध्ये 2 वेळा षटकार हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये देखील एक षटकार हॅट्रिक, आजच्या दिवसामध्ये देखील एक षटकार हॅट्रिक. अभुंजय स्ट्राईक एंडला. ओ या वेळेला हाईट फॅक्टर पाहावं लागेल. हाईट फॅक्टर मॅटर करेल या बॉलवरती. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होईल का? नकार दिलाय. एकच धाव. इथे घडलंय काय? अंपायर सिग्नल. ICC नियम क्रमांक 24. यस पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. हाईट फॅक्टर भरपूर जास्त या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. यस पंचांचा पंखा फिरलाय. पंचांचा हेलिकॉप्टर फिरत असताना उघडा डोळे पहा नीट. पुढचा बॉल ऑफ रेट. नाभी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करेल का? मेजवानी आहे आणि ती मेजवानी दोन्ही हाताने स्वीकारेल का? पाहावं लागेल. रातों के कातिल, सबसे कातिल रोहित पाटील. फ्री कंटिन्यू. पुढचा बॉल फ्रीडचा बॉल. ओ फ्रीडचा बॉल प्रचंड वेगानं ऑन साइडला टर्न केलाय. ऑन साइडला फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. वाईडिश लॉंग हॉरिझॉन मध्ये चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल इथे एकवटली गेली. 16 ऑन द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. 1.3 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. एक फायटिंग स्कोर निर्माण करायचा प्रयत्न मैदानामध्ये वेद 11 या टीमचा. ओ साइडला हुक केलाय. हा चांगला स्ट्रोक आहे. बॉल थांबणार नाही. या बॉल जाईल सरळ. 1 बाउन्स और दिरो फॉर थँक्यू. चौकाराला 4 धावा अभुंजयच्या बाटमधून. अगदी अभुंजयचा जर विचार करायला गेला तर जास्त वेळ शांत राहू शकत नाही हा खेळाडू. जितका संयमी आहे अभुंजय तितकाच आक्रमकता देखील आहे अभुंजय मध्ये. 20 धावा स्कोर कार्ड वरती. 20 रन्स ऑन द स्कोर कार्ड. ओ या वेळेला दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहावी लागेल. पाहणं गरजेचं. इथे घडलंय काय? सोने पे सुहागा. मोये मोये अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. याचा अंपायर सिग्नल. ICC नियम क्रमांक 25. अंपायर सिग्नल वाईट +2. अर्थात धावा मिळतील या बॉलवरती 3. 23 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. Still 2 to go. तेवीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल. इथे घडलंय काय? घडलंय काय? मैदानाच्या आतमध्ये म्हटलं जाताना जर 99% तुमची मेहनत असेल तर 1% तुमचा नशीब देखील साथ देत असतो. नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा पंजा. वाईट +4. हा नशिबाचा पंजा. यस नो +4. क्या बात है. नो +4. सोने पे सुहागा. बाटकटच्या स्वरूपात या 4 धावा. पिचिंग खराब. नो बॉल. हाईट फॅक्टर भरपूर जास्त. यस नक्कीच आमच्या टेक्निकल रूम मध्ये चेक केलं जाईल. टेक्निकल रूम मध्ये चेक करायला सांगितलं ना. फक्त थर्ड अंपायर घेतलाय ना. थर्ड अंपायर घेतलाय ना.
येस, नो प्लस 4 धावा. नशिबाची साथ, नशिबाचा पंजा. थोडीशी शांतता ठेवा. अगदी आमची ऑफिशियल टीम देखील थोडीशी कन्फ्यूज होती. पंच काय बोलतायत हे देखील आमच्या टेक्निकल रूममध्ये समजत नाही आहे. ओ यावेळेला देखील बाट अँड पाठच्या मधून बॉल सर्व विकेट किपरच्या हातामध्ये कमबॅक करत असताना फ्रीडचा बॉल होता आणि हा बॉल आला डॉट. सचिनला आपण पाहताय एक महागडा षटक आपल्याला पाहायला मिळतं. एक बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. स्टील 1 टू गो. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मधील. सचिनचा जर विचार करायला गेला तर एक शांतमय हा खेळाडू आपण पाहता, संयमी क्रिकेटर म्हणून सचिनकडे नेहमी पाहिलं जातं. अठ्ठावीस धावा 28. शेवटचा बॉल फुल टॉस आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. फटक्यामध्ये दमदार वजन आणि धावा मिळतील पूर्णपणे अर्धा डझन षटका. काय केलं सर आमचे विजयदादा निवगुण देखील रेस्ट आपण पाहत आहे. विजयदादा निवगुण देखील थोडासा रेस्ट करत असताना विजयदादा देखील एक प्लेअर ऑफ द मॅचचा किताब त्याने पटकावलाय. चांगलं क्रिकेट त्या मॅचमध्ये आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि राहुल विचाराचं देखील कौतुक करायला हवा. आणि राहुल विचाराने देखील एक प्लेअर ऑफ द मॅचचा किताब पटकावलाय. कौशिक सावंत पहिला बॉल. पहिला बॉल ऑन साईडला टर्न करायचा होता. मॅचची लिडिंग एज बॉल मागे चाललाय. शॉट स्क्वेअरला ग्रेजरमध्ये चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. 35 धावा स्कोर कार्डवरती यात. अगदी जर विचार करायला गेला तर राम राणे स्वस्तात माघारी परतला. 4 बॉल राम राणेनं फेस केले होते आणि त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला 35 पाहायला मिळाल्या होत्या. चला स्पीडअप करा विनंती असेल. कौशिक सावंत अजून 2 ते 3 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे. पंच आपण देखील ताकीद द्या, वेळेचं बंधन आहे. राईट आर्म राऊंड ट्रॅक. पुढचा बॉल. अकराचा बाट केला. फिल्डर आहेत. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. एकाच टप्प्यावर चेंडूला गॅदर केला. इथे घडलंय काय? 2 धावा कंप्लीट. 2च धाब्याने इथे समाधान मानावं लागतंय या 2 बॅटरला. आता फटाक्यांची आतिषबाजी, ढोल ताशांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला. प्रेक्षक वर्ग आणि आमचे या वेळेला क्या बात आहे.
अक्रॉस द बटन, मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना विनंती असेल जी थर्डमॅन रिझनमध्ये जी ऑटो आहे आणि त्या ऑटोच्या अगदी बाजूला जी स्कूटी आहे त्या स्कूटीचा आरसा आपण मिरर थोडासा फिरवा अथवा ती स्कूटी तिथून हटवायची आहे. आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती आपण पाहत आहे, मेगा स्क्रीनवरती अगदी आमचे वादक देखील सज्ज झालेत. सराव करत असताना वादक आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती मेगा स्क्रीनवरती आपण पाहता. षटकार आला रोहित पाटील. हो यावेळेला पुन्हा एकदा कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर ओव्हर, लांब 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 भरपूर लांब, बिग 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 अ लॉंग वे, बिग सिक्सर. थँक्यू. पन्नास धावा फलकावरती, 50 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय पंच सांगत असताना वाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळेल. येस बघा, पंचांची वाद घालू नका बघा, विनंती असेल. येस थँक्यू. सर्वप्रथम आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती वळणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये विनंती असेल विकास मामा बडदर यांना, मामा या पण ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आम्हाला आजच्या दिवसाची दुपारची जेवणाची सुविधा करण्यात आली आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून पाण्याची सुविधा ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आणि शीतपेय अर्थातच कोल्ड्रिंकची सुविधा आम्हाला करण्यात आली आहे, असे आमचे पंकजी पाटील साहेब यांचा देखील शुभ सन्मान आम्ही करणार आहोत. त्यानंतर नितीनजी बोरके साहेबांचा शुभ सन्मान आपण पाहता, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्लेअर ऑफ द मॅचसाठी ब्युटिफुल ट्रॉफीज इथे देण्यात आल्या. नितीनजी बोरगे साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला गेला. पंकजजी पाटील साहेबांचा देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. श्री गजानन स्पोर्ट्सचे सर्वा देखील आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये आम्हाला पाण्याची सुविधा, त्यानंतर कोल्ड्रिंकची सुविधा आणि तदनंतर ओमकार दादा जाधव आपण देखील या अर्थातच सोन्या आपला देखील शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. ओमकार दादा जाधव यांचा शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. ओहो, यावेळेस आपण पाहतोय डंडीगुल. A clean bold. You miss, I will definitely hit. फर्निचर डिस्ट्रॉय. कौशिक सावंतला आपण पाहिलं अगदी दांडी गुल करत असताना
फलंदाजानं दांडी दाखवली आणि गोलंदाजानं ती दांडी इथे वाकवली. फलंदाज बाद. 51 धावा 51. येस वेळेचं बंधन. 51 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ अद्याप कंप्लीट झाला. चला स्पीडअप करा विनंती असेल. सागर स्मृती 11. अगदी आम्ही पहिल्या मॅचपासून आपल्याला सांगतोय की 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी दिला जातो आणि 20 मिनिटामध्ये 4 षटक आपल्याला कंपल्सरी कंप्लीट करायच्यात. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला 30 सर्कलच्या आतमध्ये एक खेळाडू घ्यावा लागेल. एकावन्न धावा 51. लॉस ऑफ 2 विकेट. चौथं षटक. पहिला बॉल. हा बॉलला वाईड. वाईड +1 अर्थातच बाय 1 गेट 1 फ्री. धावा मिळतील 2. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहत आहे. चौथ्या षटकामध्ये सुधीरला आपण पाहत आहे. पहिला बॉल वाईड आला त्यावरती ही एक धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात. 53. सुधीर मैदानाच्या आतमध्ये. ऐरोली एंडकडून सुधीर पाटील. हो या वेळेला अंडरम बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचं होतं. नाही जमला. प्रॉपर संपर्क नाहीये या वेळेला. डॉट बॉल. निर्धाव चेंडू सांगता. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी लढावा लागतंय. एका धावेसाठी झुंजावं लागतंय. नेक्स्ट बॉल. हो या वेळेला झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये. शॉट फाईन लेग रीजनमध्ये. फिल्डर चांगली फिल्डिंग. सिंगल आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या देखील बॉलवरती एकवटली जाईल. 54. 54 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. चोपन्न धावा. पुढचा बॉल. हो या वेळेला देखील चांगला बॉल. जणू काय बॅटरला डॉमिनेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळत आहे या संघाच्या माध्यमातून. सुधीर पाटीलला आपण पाहत आहे. षटक क्रमांक 4थ्यामध्ये आणलं गेलं. 3.3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 2 गडी अद्याप गमावलेत. चौथा बॉल. अभुंजय स्ट्राईक इनला अक्रॉस द बॅटनं. ऑन साईडला टर्न केला अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये सचिन चव्हाणला आपण पाहिलं. चांगली फिल्डिंग सचिन चव्हाणची आपल्याला पाहायला मिळाली. बॉलवरती आला. बॉलला कॅरी केला. बॉलला उचलला. थ्रो फेकी केली. तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव. 55. 55 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. आमची ऑफिशियल टीम
क्रिकयार्ड लाईव्ह हे वाहिनी आपण पाहत आहे. आमचे ऑपरेटर विघ्नेश असतील, ओम असतील, योगेश असतील, सुजल असतील, साहिल असतील. तदनंतर आमच्या आवाजाची काळजी घेणारे मल्हार इव्हेंट्स DJ ऑपरेटर. त्याचबरोबर ना आमचे तिन्ही ऑफिशियल पंच राणे सर, माने सर आणि नितीन सर. आणि आज खऱ्या अर्थानं संपूर्ण 2 दिवसामध्ये आमच्यासोबत जोडले गेल्यात. हा बदलापुराचा एक मखमली आणि पहाडी आवाज अनुज मोरे सर. या सर्व ऑफिशियलचा मी पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. 55 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतील पूर्णपणे 6. फुल टॉसचा फुल टोल षटकार. धन्यवाद. थँक यू. धन्यवाद डीजा. षटकाराला संजीवनी देणाऱ्या 6 धावा 61 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये सुशील जाधवच्या पाठमधून हा षटकार. सुशील शेवटचा बॉल यावेळेला ऑन साइडला. फटका प्रॉपर टायमिंग. बॉल करतो आवाज साफर. टाटा बाय बाय. बिग बिग अ लॉंग वे. 6. थँक्यू सो मच. 4 षटकांचा खेळ अद्याप आपण पाहिला कंप्लीट झाला. 67 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या. 67. या टीमचं ट्रम्प कार्ड मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती निलेश वीर. ज्याला कधी नसतो अपयशाचा धीर त्याचं नाव आहे निलेश वीर. पहिला बॉल. वेलकम टू दी ग्राउंड. पहिल्या बॉल वरती केलाय भाऊ स्वागत. आणि पहिल्या बॉल वरती ठोकला दमदार षटकार. Thank you so much. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना पहिल्या बॉलवरती केल्या बहु स्वागत षटकार निलेश वीरच्या अगेन्स्ट भुंजयच्या वाटमधून.
हो, चॉक करायचा प्रयत्न सॉफ्टानं डिफेन्सिव्ह पवित्र मैदानाच्या आतमध्ये धारण केलं. हलक्या हातानं ऑन ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाला. ऑन ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्ह, स्क्वर, कवर, कवर ड्राईव्ह, स्क्वर पॉईंट, त्यानंतर इनसाइड आउट, लॉफ्टेड इट, पुल, स्लॉक स्वीप, लेग लान्स, पॅडल स्वीप, अपरकट. हे फटके क्रिकेटच्या खेळामध्ये भरपूर महत्त्वाचे असतात. स्विच इट, दिल स्कूप, सिंगल आपल्याला पाहायला मिळाला. 74 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 74. चला स्पीडअप करा निलेश वीर, विनंती असेल. हाईट फॅक्टर इथे पाहावं लागेल आणि इथे झेल चांगला कॅरी केला. अंपायर सिग्नल, पंचांचा आला हा कॉल आणि येतोय हा नो बॉल. नो प्लस सिंगल, अर्थातच धावा मिळतील 2. थँक यू, थँक यू डीजे. डीजे ऑपरेटरचं देखील कौतुक करायला हवा. मामाचा सॉन्ग लावला, अगदी मामाची स्पर्धा. विकास मामा बडदरे. इथे घडलंय काय, घडलंय काय. नशीब साथ देत असताना हा नशीबाचा चौकार. रन्स मिळतील 4. 22च्या स्वरूपात या 4 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. ऐंशी धावा स्कोर कार्ड वरती. 80 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. स्टील 3 टू गो. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चौथा बॉल निलेश वीरला तुम्ही पाहताय. ओ या वेळेला बाटन पाचच्या मधून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये टप्पा पडला तर थोडासा बाहेर निघाला बॉल. डॉट बॉलची सांगता व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळाला. फिंगर रोल केले गेले. कन्सिस्टन्सी आणि इक्वेन्सी या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा पडला, अतिरिक्त उसळी घेतली. बॅकवर्ड टेन्सरमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. सिंगल. 81 धावा. 81. जर या बॉलवरती षटकार आला तर 87 धावा आपल्याला पाहायला मिळतील. हा बॉल डॉट आला तर 81 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या बॉलवरती चौकार आला तर 85 धावा आपल्याला पाहायला मिळतील. जर आणि तर याला क्रिकेटमध्ये महत्त्व नाही आहे. इथे फुल ऑन रेंजचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फुल टॉस होता. एकदा कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि इथे बघता बघता दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. बघता बघता सत्र क्रमांक इथे पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या सत्राच्या अखेर धावफलकावरती धावा 83 आणि 84 धाव्यांचा माफक लक्ष सागर स्मृती 11 या टीमच्या गेम्स. On, let's play, game on. Wish you all the best to both the team and show the good game, show the quality cricket. Very fast ball. सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये पहिला बॉल. ओ प्रचंड वेग पहिला बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या बॉलला डॉट. पहिल्या बॉलवरती निर्धाव चेंडूची सांगता होत असताना विजय सावंतला आपण पाहत आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शशांकला पाहत आहे. सध्याच्या कडेला स्ट्राइक इनला
ओ क्या बात आहे, क्या बात आहे. आणखीन एक डॉट. विजय सावंतसाठी कॅश प्राईज झालं. जर विजय सावंतने जर विकेट हॅट्रिक प्रस्थापित केली तर फ्रेंड्स ग्रुपच्या माध्यमातून 1,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे. शशांकला आपण पाहत आहे स्ट्राईक इनला आणि नॉन स्ट्राईक इनला. सागर स्मृती 11 टीमची रण मशीन अर्थात सचिन. ओ यावेळेला ड्राईव्ह करायचा प्रयत्न, मैदानाच्या आतमध्ये चांगला स्ट्रोक आहे. अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळाला. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पेक्षा शशांकचा देखना कव्हर ड्राईव्ह. 4 धावा. थँक्यू सो मच. सलग 3 बॉल 3 षटकारासाठी आमचे संकेत दादा सूर्यराव यांच्या माध्यमातून 2,000 रुपयाचा कॅश प्राईज आहे बॅट्समन शशांकसाठी. हो या वेळेला बॅट्समन बीट. इथे घडलंय काय, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती राहिलं झोपाटणं. अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट +4 नशिबाची साथ आणि हा आलाय नशिबाचा पंजा. चौकार आला आणि चौकारानंतर व्हाईट +4 अर्थातच 5 धावा. ऑन साइडला फक्त आणि फक्त हुक करायचा प्रयत्न, दिशा दिली आहे आणि त्या दिशाची दशा होत असताना बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा शानदार चौकार. 13 धावा स्कोर कार्ड वरती 13. थँक्यू सो मच. यश दीपराज मिरेकरसाठी कॅश प्राईज झाला. जर दीपराज मिरेकरनं झेल कॅरी केला तर त्यांचे अत्यंत जवळचे मित्र शैलेश वरे याच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राईज आहे. बॅकअप चांगला आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लेटकट करायचं होतं. एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. क्या बात आहे. वेगाचा प्रत्युत्तर दिलं वेगानं. गोलंदाज विजय सावंतने हाताळत अग्नीच्या ज्वाला आणि बॅट्समन सचिन चव्हाण लढवलाय त्याच्यावरती तोफेचा गोळा. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 6 षटकार. Thank you.
कशासाठी फ्रेंड्स ग्रुप का तुझ्याकडून का फ्रेंड्स ग्रुप हो या वेळेला ऑनसाइडला टर्न करायचा प्रयत्न फटका फसला की काय फिल्डर पोचला होता भाग मिल्का भाग विनायक विरेकर क्या बात आहे मिल्खाला देखील लाजवेल अशी त्याची रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळाली रेस लागली होती पण शेवटच्या मोमेंटला खऱ्या अर्थानं शर्यत जिंकली आहे ती बॉलनं आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा अगदी विनायक मिरेकरला पण पाहताय चित्याच्या वेगानं बॉलच्या मागे धावत होते पळत होते प्रयत्न करत होते पण त्यांना बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी विनायक मिरेकरचा जर विचार करायला गेला तर या संघामध्ये या संपूर्ण फॉर्मॅटमध्ये जणू का पहिल्यांदा मैदानाच्या आतमध्ये उतरलेत विनायक मिरेकरने जर झेल कॅरी केला तर फ्रेंड्स ग्रुप विटावा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज विटाव्याचा पुष्प उत्कर्ष पहिल्या बॉलवरती चौकार हो या वेळेला चांगला स्ट्रोक एनफिल्डच्या वरून खेळायचा होता अगदी स्क्वेअर ड्राईव्ह करायचा होता ऑफस्टिकच्या बाहेरून या बॉलला खेळायचा होता इनफिल्डच्या वरून या बॉलला उडवायचा होता बॅटची बाहेरची कडा गली रिजनमध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला सिंगल एकवटली गेली उत्कर्ष जाधवला आपण पाहत आहे सध्याच्या घडीला गोलंदाजी ट्रॅकवरती शशांक सागर स्मृती 11 टीमची रण मशीन अर्थातच सचिन फुल टॉस क्या बात है सिग्नेचर शॉट बाय सचिन आणि त्याच्या बॅटमधून आपल्या नावाला साजेशी कामगिरी करत असताना हा दमदार दर्जेदार रुबाबदार घणाघाती प्रहार MPL षटकार थँक यू क्या बात आहे मागचा पाय वाकवला आणि बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर बैठक स्ट्रोक 31 धावा 31 1.3 चेंडूचा खेळ अद्याप कंप्लीट झाला काय फटका आपल्याला पाहायला मिळाला रिप्ले ऍक्शन मध्ये आपण पाहिलं षटकाराला पुढचा बॉल हो यावेळेला देखील पुन्हा एकदा ती दिशा आणि इथे दशा आपल्याला वेगळी पाहायला मिळाली विकेटचं पतन धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद थँक्यू सो मच आमचे डीजे ऑपरेटर देखील आता रंगात येतात बल्लार इव्हेंट्स स्टील 2 टू गो जर विनायक मिरेकरने जर डान्सिंग झेल कॅरी केला तर आमचे केवल दादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे विटाव्याचा पुष्प झुकेगा नाही हे सांगत असताना पडला तरी चालेल पण वाकणार नाही ओ या वेळेला चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो पंचाकडे लाऊड अपील करायचा प्रयत्न पंचांकडे अपील आणि पंच आपल्या निर्णयाती तटस्थात चर्चा जरूर करतील पंच एक चांगला निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल या थर्ड अंपायर रेफर केला गेला तिसरा पंचांची मागणी बॅटची कडा आहे का हे पाहणं गरजेचं आहे
31 धावा. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. शेवटचा बॉल अंतिम चेंडू रोहन देसाईला आपण पाहता स्ट्राईकिंगला. ओ यावेळेला अंडर बॉक्स पद्धतीने फटक्याला टॅप करायचा होता. दीपराज बेरेकर चेंडूच्या पाठबरोबर धावतोय, पळतोय. एक धाव इथे कॅरी केली जाईल, एक धाव ऍड केली जाईल टीमच्या टोटलमध्ये आणि एका धावेच्या साथीने षटक क्रमांक आज दरम्यान दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या नुकसानात 32 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. 2 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम सागर स्मृती 11. लक्ष आपण पाहताय 84चं 32 लागल्या गेल्यात. आता समीकरण जर आपण पाहायला गेलं 52 धावा अजूनही करायचे देणार 18 बॉलमध्ये. 52 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 18 बॉल्स. बावन्नची गरज या मॅच मध्ये येणाऱ्या 18 मध्ये. या 52 धावा खऱ्या अर्थानं चेस केला जातील की या 52 धावा डिफेंड केल्या जातील पाहणं गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपण पाहता रातों के कातिल सबसे कातिल रोहित पाटील. पहिला बॉल रोहन देसाईसाठी हा बॉल. स्क्वाड ड्राइव्ह केला, चांगला स्ट्रोक आहे. आउटफील्ड फास्ट आहे, फिल्डर पोहोचेल त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 2 फिल्डरांच्या मध्ये जी दरी होती त्या दरीला भेदून चिरून फाडून दुभागून बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. थँक्यू. चौकार आपल्याला पाहायला मिळाला. 4 धावा. नेक्स्ट बॉल रोहित पाटील. ओ सैला क्या बात आहे. आक्रमण लढवत असताना बिग 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 सिक्सर. थँक्यू. आक्रमण लढवत असताना रोहन देसाई षटकाराला संजीवनी देणाऱ्या 6 धावा. 32 धावा 2 षटकारांच्या अखेरीस होतात. आगळा वेगळा स्टान्स आपल्या अनोख्या स्टाईलला यावेळेला देखील क्या बात आहे. हे देखील सांगतोय अरे लढता लढता पडलो तरी चालेल, याचा मला काही खंत नाही, पण शांत बसायला मी काही सागर स्मृती 11 टीमचा संत नाही. आणि त्याच्या बॅटमधून हा बिग ब्लास्टेड षटकार. थँक्यू. आता बायांना होडीत नाही तर आता खेळाडूंना आसमानात बसवलं जात आहे. रोहन देसाईच्या माध्यमातून आसमानी टोले आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल षटकार हॅट्रिक येईल का पाहावं लागेल. ज्याची शक्यता फिल्डर आहेत. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केला, दुसऱ्यात धावेचा प्रयत्न नकार दिलाय. एकच धाव 49 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 35 ची गरज आहे 14 मध्ये. 14 बॉल 35 धाव्यांची गरज. 35 रन्स टू विन आफ्टर मोर फ्रॉम 14 बॉल्स. स्टील टू गो. 5वा बॉल शशांक. ओ यावेळेला शरीरापासून दूर ठेवायचा प्रयत्न अवे फ्रॉम बॉडी ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. वाईड यॉर्कर हाताळलाय आणि हा प्रयत्न यशस्वी देखील झाला आहे गोलंदाज रोहित पाटीलचा. डॉट बॉलची सांगता
असंच काहीतरी कमबॅक करावा लागेल रोहित पाटीलला. अंतिम चेडू, शेवटचा बॉल, षटक क्रमांक 3 मधील. हो, यावेळेला देखील ड्राईव्ह केला, चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतो. डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये फिल्डर, चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एकदा कंप्लीट, दुसरा प्रयत्न होईल का, नकार दिलाय आणि शेवटच्या मोमेंट पर्यंत एकच धावेने समाधान मानावं लागतं. षटक क्रमांक 3 कंप्लीट. 3 षटकांच्या अखेरीस धाफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 50. आता बॉल शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी धावा आकाराच्या 34. 17.00च्या रिक्वायरमेंटने बॅटिंग करायची टीम सागर स्मृती 11 या संघाला. आणि देऊयात पुन्हा एकदा डीजे ऑपरेटरला एक गोल्डन चान्स. यस डीजे. थँक्यू. यस पंच बघा, 17 मिनिटांमध्ये 3 षटक हाताळले. 3 मिनिटांमध्ये हा षटक हाताळायचा आहे. वेळेचं बंधन आहे. कंप्लीट 3 मिनिटांमध्ये जर हा षटक हाताळला नाही तर 38 सर्कलच्या आतमध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा खेळाडू घ्यावा लागेल. राम राणे, ही सूचना आपल्यापर्यंत पोहोचवली जाते. पहिला बॉल राम राणे, पहिला बॉल, या वेळेला पहिला बॉल, अप्रतिम डिलिव्हरी. क्या बात आहे. पंचांकडे अपील करायचा प्रयत्न. पहिला बॉल डॉट. राम राणेच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. स्वतः संघाचा संघनायक आहे, स्वतः संघाचा सरसेनापती आहे आणि आपल्या सेनाला घेऊन मैदानाच्या आतमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. या मॅच मध्ये वर्चस्व दाखवावं लागेल. ऑन साइडला टर्न केलाय, फिल्डर आहे, 2 फिल्डर चेंडूच्या पाठ मारा, तू की मी की तू करता इथे बॉलला कॅरी केलाय. 2 धावा कंप्लीट. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. अगदी 84चं लक्ष आहे. 52 लागल्या गेल्यात, 32 अजूनही करायच्यात येणाऱ्या 10 बॉलमध्ये. 10 बॉल 32ची गरज. क्रिकेटचा खेळ आहे आणि निश्चितीने भरलेला हा क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. 32ची गरज. हो, या वेळेला देखील लहू खेळा ऑन साइडला. बॅकवर्ड रिजन मध्ये क्षेत्र खाली आहे, जिकडे वारा तिकडे मारा असं सांगत असताना शशांकच्या बॅटमधून या 4 धावा. थँक्यू. इष्टांचा मागे आपण पाहता द मास्टर माइंड ऑफ विटोवा. अगदी या मॅचची संपूर्ण सूत्र चालवत असताना सूत्रधार दीपराज मिरेकरला आपण पाहता. विकेट किपरच्या माध्यमातून या वेळेला देखील ऑनसाइडला टर्न केला. अलॉंग द कार्पेटच्या साह्याने स्ट्रोक केला. डीप मिड विकेट रेझनमध्ये फिल्डर ॲक्युरेट थ्रो फेकी आपल्याला पाहायला मिळाली. कलेक्शन देखील तितकंच चांगलं. एकच धाव या देखील बॉलवरती एकवटली गेली. अगदी वेथ 11 टीमचा बाला मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती. चार बॉल अद्याप हाताळल्यात. 7 धावा राम राणेने खर्च केल्यात. राणे कंपनी. ओ, या वेळेला देखील कन्सिस्टन्सी, इक्वेन्सी आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळते. फिरकीचा जादूगार जणू काय आपल्या बोटाची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना टप्पा पडला, त्यानंतर आतमध्ये घुसणारा हा लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल. लेफ्ट आर्म गोलंदाज, लेग कटर म्हणतात तर नॅचरल कट त्याच्याकडे आणि हा बॉल आला डॉट. 7 बॉल 27ची गरज. पुढचा बॉल, शेवटचा बॉल, महत्वाचा बॉल. स्विच हिट, सुपर हिट. बॉल थांबणार नाहीये. दुधारी हाती तलवार चालवत असताना दुहेरी हाती अस्त्र बाहेर काढलाय आणि बॉलला फाटून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील. आणखीन एक घणाघाती षटकार.
63 धावा. थँक्यू डीजे. 84चं लक्ष, 63 लागल्या गेल्यात. आता बॉल शिल्लक 6 आणि धावा करचे 21. 6 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. आता खऱ्या अर्थानं राम राणे, आता खऱ्या अर्थानं दीपराज मिरेकर अँड ऑल ओव्हर कंपनी कोणत्या खेळाडूवरती विश्वास दाखवेल हे पाहणं गरजेचं आहे. विश्वास दाखवलाय गोलंदाज आशीर्वादच्या नावावरती, आशीर्वादच्या खांद्यावरती. आता खऱ्या अर्थानं राजे शिव छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आता गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल. आणि जी कॅप्टनने जबाबदारी दाखवली आहे, आणि शशांकसाठी कॅश प्राइज झालाय. जर शशांकनं शेवटच्या बॉलपर्यंत खेळपट्टीवरती उभा राहिला आणि शशांकनं जर मॅच फिनिश करून दिली, शशांकनं जर मॅच विजय करून दिली, तर संकेत दादा सूर्यराव याच्या माध्यमातून तब्बल 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 6 बॉल 21 ची गरज या मॅच मध्ये. पहिला बॉल या वेळेला क्या बात है. वेलकम टू दी ग्राउंड. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. आणि पहिला बॉल वरती गेला भाऊ, स्वागत षटकार. आशीर्वादच्या अगेन्स्ट बजरंग बलीचा आशीर्वाद घेऊन अगदी बजरंग बली सारखी पॉवरफुल बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये शशांक नावाचा खेळाडू. इंडिव्हिज्युअल त्यांना बॉल फेस केला 14, त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहिल्या 28. त्यानंतर रोहन देसाईला आपण पाहताय, त्यांना बॉल फेस केला 8, त्याच्या बॅटमधून धावा आपण पाहताय तब्बल 24. 6 मध्ये 21 करायच्या होत्या. पहिल्या बॉलवरती हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. तर समीकरण पाहता 5 बॉल आणि विजयासाठी धावा करायच्या आता 15. 5 बॉल 15 ची गरज. क्रिकेटचा खेळ आणि इच्छितेने भरलेला खेळ आपण पाहताय. पहिल्या बॉलवरती हे भाऊ स्वागत केलंय गोलंदाज आशीर्वादचा. आणि आशीर्वादनं जर या धावा डिफेंड केल्या तर अनिकेत सूर्यराव यांच्या माध्यमातून 500चा कॅश प्राइज. क्या बात है. कन्सिक्युटिव्ह सेकंड इनर सलग हा दुसरा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. आमच्या कॅमेरामॅनला सलामी ठोकणारा स्टेट डाऊन दी ग्राउंड. धावा मिळतील 6. संघर्षाचा शृंखनाद करणारा हा संघर्षमय षटकार. थँक्यू. क्या बात आहे. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे या मॅच मध्ये. तब्बल 6 मध्ये 21 ची गरज होती. आता मॅच आली आहे 4 बॉल 9 ची गरज या मॅच मध्ये. घडेल काय. 4 मध्ये 9 डिफेंड केल्या जातील का. ओ इथे घडलंय का. क्या बात आहे. रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना बॅट्समननं बॉलला पाठवून दिलं सरळ लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बॉल्स 4-0 4 रन्स. थँक्यू. क्या बात आहे. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. या मॅचची संपूर्ण सूत्र चालवत असताना शशांक नावाच्या खेळाडूला आपण पाहताय. एकेरी हाती तलवार चालवतोय, एकेरी हाती खिंड लढवतोय या मॅच मध्ये. मैदानाच्या आतमध्ये अगदी एकेरी हाती ही मॅच आपल्या बाजूने ओढून घेत असताना 6 मध्ये 21 ची गरज होती. आता गरज आपण पाहता 3 बॉल 5. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. निर्णायक चेंडू. हो या वेळेला जणू काय बॅटरला नॉमिनेट केलाय. एक तेरी तो एक मेरी असं सांगत असताना बारी बारी सबकी बारी
पहले तुम्हारी फिर हमारी, तू नायक आहे तो मैं खलनायक हूं असं सांगत असताना यावेळेला डॉट बॉल. प्रत्येक बॉल महत्वाचा आहे, प्रत्येक बॉलवरती संघर्ष केला जाईल. 2 बॉल 5 ची गरज आहे मॅच मध्ये. काय घडतंय काय बिघडतंय पाहावं लागेल. डॉट बॉल आलाय, पुढचा बॉल. हो या वेळेला इनफिल्डच्या वरून उडवायचा प्रयत्न, ज्याची शक्यता, फिल्डर डाऊन दी बॉल, टेकन अ व्हेरी गुड कॅच. व्हाट एक्सलंट, व्हाट अ फॅंटास्टिक, व्हाट अ मॅग्निफिसंट कॅच. अप्रतिम झेल, कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे अँड कॅच ऑफ द टूर्नामेंट. क्या बात है, क्या बात है. थँक्यू थँक्यू. चला स्पीडअप करा विनंती असेल. व्हॉट अ डिफिकल्ट. येस विनंती असेल प्रेक्षक वर्गांना, विनंती असेल पाठीराख्यांना, जोपर्यंत मॅच संपत नाही, जोपर्यंत खेळाडू शेकहँड करून मैदानाच्या बाहेर होत नाही तोपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही आहे. जिंकल्यानंतर आपण जल्लोष नक्कीच मैदानाच्या आतमध्ये करू शकता. 1 बॉल 5 ची गरज. व्हॉट अ क्रिटिकल, व्हॉट अ फॅंटास्टिक, व्हॉट अ मॅग्निफिसंट, व्हॉट अ डिफिकल्ट अँड व्हॉट अ ब्रँडेड कॅच आपल्याला पाहायला मिळाले. 1 बॉल 5 ची गरज. संगीत सुरकार ज्ञान नहीं मिलता, अरे संगीत सुरकार ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. क्यों आज भी लोग उस पत्थर को पूछते, क्योंकि भरोसे लायक इंसान नहीं मिलता. काटे की टक्कर. 1 बॉल 5. फुल टॉस. 1 बॉल 5 ची गरज. ऑन साइडला या वेळेला झेल टीमलाय. हा झेल घेतलाय की मॅच घेतली आहे. क्या बात आहे. हा झेल कॅरी केला आणि सामना संपलाय. हा सामना जिंकला टीम वेद हेल्लामण या संघानं. क्या बात है. एंड इज वेल देन ऑल इज वेल. बात है. थैंक यू.